राज्याचा निकाल बदलला, आपली निवडणूक आता पुढच्या महिन्यामध्ये येते, तर तो जे स्वप्न इथं शरद पवार बघतायत महाराष्ट्रामध्ये, जाती जातीमध्ये भांडण लावून, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून, ते शरद पवारांचं स्वप्न उद्ध्वस्त करायची तयारी गरीब मराठा, ओबीसी आणि मायनर ओबीसीनी ठेवली पाहिजे. ठेवणार की नाही ठेवणार? मी बोलतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे? अरे ते तुमच्या मताचा वापर करून घेणार आणि त्यांना पाहिजे तसा अजेंडा राबवणार. परवा ते कुठं तरी गेलते इंदापूरला, ते काय म्हणतायत की तुम्ही मला सत्ता द्या, मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. काय तुम्ही मला सत्ता द्या, मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. मग आता 40 वर्ष काय तिथं तुम्ही लुटत होता का? 40 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती, बरोबर की नाही? तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री, आता परत तो नातू, त्याला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलंय. हा आजा आणि नातू आपण मेंढ्या राखतो. मेंढ्याकडे गेल्यानंतर आपण फरूड बघितलाय का? माहित आहे ना, फरूड एवढा एवढा असतो पण ताटतोलय. या महाराष्ट्रामध्ये नेमकी भूमिका काय घ्यायची याची जाण येईल. एकमेकांना तुम्ही भेटताय, आता तुम्ही सगळे बसलाय, तुम्ही एका गावातले नाही, तुम्ही एका तालुक्यातले नाही, तुम्ही एका जिल्ह्यातले नाही, राज्यातल्या कानाकोपऱ्यातून काही ना काही घटक इथं या मेळाव्यासाठी आलाय. आणि तोच माझा स्वार्थ आहे की तुमच्या भेटीगाठी झाल्या पाहिजेत, तुमच्या ओळखी पाळखी झाल्या पाहिजेत, तुमचं एकमेकांशी बोलणं झालं पाहिजे, आपण काय नेमकी राजकीय भूमिका घ्यायची याच्यावरती तुमची चर्चा झाली पाहिजे. यासाठी हा दसरा मेळावा आहे आणि तो दिवसेदिवस वाढत चाललाय. दिवसेदिवस फक्त आम्ही तारीख जाहीर केली, आरेवाडीचे सगळे पुजारी या ऑफिसमध्ये बसून आम्ही एक बाईट दिली, सांगितलं की 10 तारखेला 4 वाजता आपल्याला दसरा मेळावा घ्यायचा आहे. आणि तुम्हाला कुणी फोन केला नाही, तुम्हाला कुणी यायलाच पाहिजे असं अजिबात सांगितलं नाही, तरी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलाय. मी विश्वासानं सांगतो, जर अशी ताकद वाढत गेली तर एक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू हा आरेवाडीचा बिरोबा बन ठरेल. हे केंद्रबिंदू ठरेल आणि ते केंद्रबिंदू ठरवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित आला पाहिजे, एक जीव झाला पाहिजे, ताकदीनं एकत्रित आला पाहिजे, आपली भूमिका मांडली पाहिजे, आपण आपल्या विषयावरती बोललं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या विषयावरती बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुणी न्याय देईल अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही मित्रांनो. आणि म्हणून हे सगळे विषय तुम्ही समजून घ्या. बीके कोकरेंनी जी संघटना स्थापन केली होती महाराष्ट्रामध्ये, त्या संघटनेचा बारामतीच्या बांडगुळांनी माती केली, खून केला, राजकीय खून केला. नंतर बीके साहेबांचा मृत्यू झाला. अरे तो मृत्यू मी समजत नाही, तो राजकीय खून समजतो. बीके कोकरेंच्या काळामध्ये एवढी यंत्रणा नव्हती, आपण एकत्रित येऊ शकत नव्हतो, ताकदीने त्या विषयावरती बोलू शकत नव्हतो. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आता तुमच्याकडे सगळ्या सोशल साईट आहेत, तुम्ही त्याच्यावरती व्यक्त होऊ शकता, त्याच्यावरती बोलू शकता, तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता. आणि म्हणून बीके कोकरेंचा ज्यांनी राजकीय घात केला त्या लोकांचा घात करण्याची वेळ आता आपल्या समोर आलेली आहे. आणि म्हणून जो महाराष्ट्रातला प्रस्थापित आहे त्या प्रस्थापिताला गाडण्याची भूमिका तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे. तुम्ही जर ती भूमिका ठेवणार नसाल तर तुम्ही पुढे काही करू शकत नाही. एकटा गोपीचंद काही करू शकत नाही. तुम्हाला बोलतोय, आम्ही ऐकतो आणि जातो. तुम्ही त्या भूमिकेवरती आलं पाहिजे. गरीब मराठ्याचं पोरगा असू द्या, त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहावा. पण प्रस्थापिताला खोल खड्ड्यात गाडण्यासाठी जे जे करावं लागेल ते तुम्ही करण्याची गरज आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं केलं पाहिजे. ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. जमल की नाही जमल? जमल की नाही जमल? तुम्ही सगळ्यांनी निवडणुकामध्ये तिकीट मागा. गरीब मराठ्यांच्या पोरांनी तिकीट मागा, ओबीसीच्या, मायनर ओबीसीच्या, भटक्यांच्या पोरांनी तिकीट मागा. जिथं जिथं तुम्हाला लढायला संधी मिळेल तिथं तिथं तुम्ही लढलं पाहिजे. जो लढतोय त्याच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. नाहीतर लढामध्ये सगळ्यांनी जाऊन अर्ज भरा असा त्याचा अर्थ होत नाही. ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्या पाठीमागे उभा राहावा. बहुजनांना या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याग करावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे? त्याग करावा लागणार आहे. एखादा गरीब मराठ्याचं पोरगं उभं राहतंय, आपण थांबायचं, त्याच्या पाठीमागे उभं राहायचं. एखादा माळ्याचं पोरगं उभं राहतंय, आपण बाकीच्यांनी थांबायचं,
त्याच्या पाठीमागे उभा राहायचं. एखादा वंजारी समाजाचा पोरगा लढतोय ताकदीनं, त्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे, आपण सगळेजण थांबायचं, त्याच्या पाठीमागे उभा राहायचं. एखादा धनगर ताकदीनं लढतोय, त्याच्या मागे तुम्ही उभा राहायचं, बाकीच्यांनी थांबायचं. एखादा रामोशाचा पोरगा म्हणत असेल की मी महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आम्ही एकदाही गेलो नाही, आम्हाला लढायचं आहे, त्या पोराच्या पाठीमागे आपण ताकदीनं उभा राहायला पाहिजे. हा त्याग तुम्ही आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केला पाहिजे. नाहीतर उठला आणि पळाला काही उपयोग होणार नाही, माती होईल. हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल परवाच्या दिवशी आला, तिथं जाट आंदोलन हे जोरात सुरू होतं आणि ते बघता तुम्ही टीव्हीवरती बघितलं, मारामाऱ्या, भानगडी, सगळी दादागिरी. तिथला ओबीसी, तिथला मायनर ओबीसी एकत्रित आला आणि त्यांचे काँग्रेसचे तिथले मनसुबे त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले आणि राज्याचा निकाल बदलला. आपली निवडणूक आता पुढच्या महिन्यामध्ये येते. तर तो जे स्वप्न इथं शरद पवार बघतायत महाराष्ट्रामध्ये, जाती जातीमध्ये भांडणं लावून, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून, ते शरद पवारांचं स्वप्न उद्ध्वस्त करायची तयारी गरीब मराठा, ओबीसी आणि मायनर ओबीसीनी ठेवली पाहिजे. ठेवणार की नाही ठेवणार? मी बोलतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे? अरे ते तुमच्या मताचा वापर करून घेणार आणि त्यांना पाहिजे तसा अजेंडा राबवणार. परवा ते कुठं तरी गेलते इंदापूरला, ते काय म्हणतायत की तुम्ही मला सत्ता द्या, मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. काय? तुम्ही मला सत्ता द्या, मला महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. मग आता 40 वर्ष काय तिथं तुम्ही लुटत होता का? 40 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती, बरोबर की नाही? तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री, आता परत तो नातू, त्याला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलंय. हा आजा आणि नातू आपण मेंढ्या राखतो. मेंढ्याकडे गेल्यानंतर आपण फरूड बघितलाय का? माहित आहे ना फरूड? एवढा एवढा असतो पण ताटतोलय. ह्या फरडासारखी यांची तरा झालेली आहे. या जाती जातीत भांडणं लागल्यामुळं त्यांना वाटायला लागलं की आता आम्ही या महाराष्ट्रामध्ये काहीतरी करू. पण ते तुमचं स्वप्न, गावातले सुतार जरी एकत्रित आले, हे नीट ऐका, एका विधानसभा मतदारसंघामध्ये गावात सुताराची 2-4च घरं असतात आणि अख्ख्या मतदारसंघाचा हिशोब केला तर ती 500 घरं निघतात. लोहारांचा हिशोब केला तर ती 500,000 घरं निघतात. सोनाराचा विचार केला, कुंभाराचा विचार केला तर ती 500,000 घरं असतात. यांना जरी जुळवलं तर महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची ताकद सोनार, सुतार, लोहार, कुंभार या छोट्या मायनर 4 जातीमध्ये आहेत. तुम्ही जर सगळे एकत्रित आला तर तुम्ही काय करू शकताय याचा विचार तुम्ही करा. स्वतःची ताकद स्वतःला कळत नाही, त्याला दुसऱ्याला सांगावं लागतं, अरे तू ताकदवान आहे, तुझ्यामध्ये मोठी क्षमता आहे. अरे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे, प्रचंड मोठी ताकद आहे. ती ताकद तुम्ही विसरू नका. ती सगळी ताकद एकत्रित करा. गावात गेल्यानंतर सगळ्या लोकांना एकत्रित करा, एकजूट करा. दसरा आहे आता 12 तारखेला. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सगळ्या लोकांना जाऊन भेटा, गरीब लोकांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की आपल्याला राजकीय दिशा आता बदलवायची आहे.